भोंदूबाबाचं भांडाफोड. अशोक खराची काळी दुनिया. नाशिक जिल्ह्यातील एक शांत गावात लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत अशोक खरात नावाचा भोंदूबाबा स्वतःला चमत्कार करणारा, वशीकरण करणारा, लोकांचे प्रश्न सोडवणारा म्हणून ओळख निर्माण करत होता. गावोगावी दुखणी बरी करतो, प्रेम मिळवून देतो, काळी शक्ती दूर करतो अशा जाहिराती करत तो महिलांना आपल्या जाळ्यात ओढायचा. अडचणीत आलेल्या महिलांना तो आधी मानसिकदृष्ट्या कमजोर करायचा आणि मग उपचार या नावाखाली त्यांच्यावर अत्याचार करायचा. खरातने काही ट्रिक्स वापरल्या. चमत्काराचा अभ्यास, हातचालकाने वस्तू हलवणे, धूर, मंत्र, वशीकरणाची भीती, माझं ऐकलं नाही तर अनर्थ होईल, गुप्तविधी, महिलांना एकटं बोलवून गैरप्रकार. लोकांना वाटायचं की हे सगळं देवी शक्ती आहे, पण SIT तपासात समोर आलं हे सगळं फक्त फसवणूक आणि मनोवैज्ञानिक दबाव होता. एका पीडित महिलेने धाडस करून तक्रार दाखल केली. सुरुवातीला लोक घाबरले होते, पण हळूहळू आणखी महिला पुढे आल्या. पोलिसांनी गुप्त पथक तयार केलं, पुरावे गोळा करण्यात आले, ऑडिओ व्हिडिओची साक्ष झाली. खरातने लैंगिक शोषणाची कबुली दिली. चमत्कार म्हणजे फक्त हातचालकी असल्याचं मान्य केलं. महिलांना धमकवून आणि घाबरवून वश केले जात होतं. पुरावे हाती लागताच पोलिसांनी सापळा रचला आणि अखेर अशोक खराताला अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेनंतर अनेक महिलांनी पुढे येऊन आपली कहाणी सांगितली आणि एक मोठं रॅकेट उघडकीस आलं.